एक अशा संतांची गोष्ट ज्यांचे सैन्य होते त्यांच्या मेंढ्या. या मेंढ्या सामान्य नव्हत्या, तर ते चालते बोलते देव होते. ज्या शेतात या मेंढ्या बसायच्या तिथे सोन्याचं पीक यायचं आणि त्यांच्या मूत्राला लोक तीर्थ म्हणून तर त्यांच्या लेंड्यांना औषध म्हणून वापरायचे. हा कळप म्हणजे साक्षात भंडारा होता, जो लोकांचं दुःख दूर करायचा. या मेंढ्यांचे मालक होते संत बाळूमामा, एक धनगर अवलिया ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या मुक्या प्राण्यांच्या सेवेत घालवलं. कोण होते हे बाळूमामा आणि त्यांच्या मेंढ्यांमध्ये अशी कोणती दैवी शक्ती होती की त्यांच्या नुसत्या वास्तव्याने लोकांचे भाग्य बदलायचे? त्यांच्या अद्भुत चमत्कारांची संपूर्ण गाथा जाणून घेण्यासाठी आमचा बाळूमामांवरील विशेष व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ कसा पाहायचा? यूट्यूबवर पाहत असाल तर तुम्हाला कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ दिसेल. इंस्टाग्रामवर स्टोरी किंवा हायलाईटमध्ये लिंक दिलेली आहे आणि फेसबुकवर कमेंटमध्ये लिंक आहेच. नक्की जाऊन पहा.